नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। झणझणीत ठेचा पाव। तर सगळ्यात आधी आपण ठेचा बनवूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे। हे शेंगदाणे आता खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झाले। इथे आता मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या यामध्ये तुकडे करून घातल्यात। ह्या पोपटी मिरच्या आहेत, या कमी तिखट असतात। यामध्ये मी भरपूर लसूण घातले, 10 ते 12 पाकळ्या लसूण घातले। मिरच्या आणि लसूण त्याच्यावरती स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचेत। यामध्येच कोथिंबीर घालायची। हे सगळं छान सॉफ्ट होईपर्यंत मी भाजून घेते। काढून घेऊया। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही कुटून सुद्धा घेऊ शकता। तर इथे हा ठेचा तयार झाला आहे। जास्त बारीक करायचं नाही आहे याला। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा बटर घातले। यामध्ये आता एक मोठा चमचा तयार केलेला ठेचा घालायचा आहे। जितकं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे इथे ठेचा घ्यायचा। इथे मी 2 पाव तयार करते म्हणून मी एक मोठा चमचा इतका ठेचा घेतला आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या, त्या कमी तिखट असतात। आणि जर तिखट चालत असेल तर ज्या डार्क रंगाच्या मिरच्या असतात, जास्त तिखट असतात, त्या तुम्ही घेतल्या तरी चालेल। ठेचा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते घातले। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सगळं छान परतून घेतलं। थोडासा ठेचा इथे मी आणखी घातलाय। सगळं 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कच्च्या कांद्याची चव छान लागते यामध्ये, त्यामुळे मी कांदा परतून घेतलेला नाही आहे। याबरोबर शिमला मिरची घातली आणि टोमॅटो घातला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। यामध्ये चीज किसून घालायचं आहे। चीजचा 1 क्यूब मी इथे किसून घातला आहे। चीज या स्टफिंगमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी झणझणीत असं आपलं हे ठेचा पावचं स्टफिंग तयार करून घेतलं आहे। इथे आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आहे। यावर आता थोडासा ठेचा घातला आहे। ठेचा परतून घ्यायचा आहे आणि यावरती आता हे पाव असे परतून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी पाव असे छान ठेच्यावरती परतून घेतलेत, मी भाजून घेतलेत। ठेच्याची मस्त अशी झणझणीत चव या पावला सुद्धा लागते। आता यामध्ये तयार केलेलं स्टफिंग भरायचं आहे। इथे मी पुन्हा चीज किसून घालते। आता पाव बंद करायचेत आणि आता बंद केल्यानंतर हे पाव आता दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे।
पाव दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी झालेत. काढून घेऊया. तर अगदी झणझणीत असा आपला हा ठेचा पाव तयार झाला आहे. नक्की करून पहा. लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल असा हा ठेचा पाव आहे. अगदी झणझणीत मस्त लागतो चवीला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.